तब्बल 125 वर्षांनी लोकशाही सरकारने 14 वर्षापर्यंत शिक्षणाची जबाबदारी कायदेशीरपणे आपण मांडलेली. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाविषयी मार्गदर्शक तत्वात न घेता शिक्षण आपला मूलभूत अधिकार आहे असे संविधानात नोंदविले. सर्व जाती धर्मातील मुला मुलींना गरीब श्रीमंतांनाही शिक्षण घ्यावे, सर्वांना समान दर्जाचे शिक्षण मिळावं, स्वातंत्र्य जपणारी शिक्षण पद्धती आपल्या भारतात रुजवावी यासाठी सर्व कायदेबंधित शिक्षण सम्राट शिक्षण प्रेमींनी आपल्या भारतात खूप प्रयत्न केले. काळ बदलत गेला, शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवणे अवघड वाटू लागले. तेव्हा एक विचार मनात आला की शिक्षणाचे सार्वत्रिकरण होय. म्हणून यासाठी शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे सर्वप्रथम ठरले. शिक्षणाचे खाजगीकरणाकडे होत असलेली वाटचाल योग्य आहे असे मी म्हणेन. योग्य असे मी म्हणेन. बंधूंनो, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे. म्हणून जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षणाला मर्यादा आहेत. माझी शाळा खाजगी आहे, इथे जमलेला सर्वांची शाळा खाजगी आहे. बंधूंनो, खाजगीकरण म्हणजे काय तर आपण प्रथम हे समजून घेऊया. तर सार्वजनिक क्षेत्राच्या उद्योगाच्या मालकीत खाजगी व्यक्तींना सहभागी करून घेणे म्हणजे खाजगीकरण होय. तर शिक्षणाचे मोठे मोठे मॉल उभे करून त्यात आकर्षक वस्तूची मांडणी करणे व प्रत्येक वस्तू हवी हवीशी वाटणे म्हणजे शिक्षणाचे सार्वत्रिकरण होय. मित्रांनो, भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षण ही बाब समोरती सूचित टाकली आहे. अर्थात शिक्षणाचा आर्थिक ताण सरकार घेतो. एकूण लोकसंख्येपैकी 16% एवढा प्रचंड खर्च सरकार येतो. यातून काहीतरी सुटका मिळवायची असेल तर शिक्षणाची खाजगीकरणाकडे होत असलेली वाट योग्य आहे. मित्रांनो, प्रथम शिक्षणाची खाजगीकरणाची गरज का पडली असावी? बंधूंनो, आपल्या भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनाने जगात 7वा तर लोकसंख्येच्या दृष्टिकोनाने प्रथम क्रमांक लागतो. 140 कोटी असलेल्या लोकसंख्या देशात शिक्षणाची गंगा सर्वात